माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना हरवून जे आज विधानसभेमध्ये पाय ठेवत आहेत ते अतुलजी भोसले आपल्याबरोबर आहेत। सर, हा विजय कसा वाटतोय तुम्हाला? पहिल्यांदा आम्हाला ते सांगा। हा विजय मला अत्यंत मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवल्यासारखा वाटतोय। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधल्या लोकांचा मी ऋणी आहे। मी प्रामाणिकपणे दिवस आणि रात्र एक करून त्यांच्यासाठी काम करत राहीन आणि मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमध्ये मी कटिबद्ध राहीन। इतक्या वर्षापासून या मतदारसंघामध्ये खूप मोठे मोठे दिग्गज आलेले आहे आणि असं देखील प्रूव्ह झालेलं आहे की त्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेले आहेत। आपला प्रवास कसा असणार आहे? आपले प्रश्न किंवा आपण या क्षेत्रामध्ये आलेल्याच्या नंतर आता कसा प्रवास करणार? आज मी भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून विधान भवनामध्ये माझा आज पहिला दिवस आहे आणि त्यामुळे आज प्रामाणिकपणे पक्षाच्या ध्येय धोरणाला अनुसरून जे काम करणं अपेक्षित आहे ते काम मी निश्चित स्वरूपी करायच्या बाबतीमधला प्रयत्न करीन। आमच्या मतदारसंघामधल्या लोकांच्या खूप अपेक्षा माझ्याकडून आहेत, त्या अपेक्षेला खरं उतरण्याच्या बाबतीमधला माझा प्रयत्न राहील। सर, कराड दक्षिणमधले असे कोणते प्रश्न आहेत जे अजूनही अनुत्तरित आहेत, ज्यांना वाचा फोडली गेली नाहीये, जे तुम्ही उपस्थित करू इच्छिता? प्रामुख्यानं कराडच्या तरुण पिढीच्या खूप मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आज लोकप्रतिनिधींकडून आहेत की कराडच्या MIDCचं रूपांतर हे 5 स्टार MIDC मध्ये झालं पाहिजे। MIDCचं विकास होऊन MIDCच्या माध्यमातून नवीन उद्योग व्यवसाय उभा राहण्याच्या बाबतीमध्ये लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत। भविष्य काळामध्ये माझा प्रयत्न राहणार आहे की MIDCचं रूपांतर 5 स्टार MIDC मध्ये व्हावं, मोठे उद्योग व्हावे, मोठी गुंतवणूक कराडमध्ये व्हावी आणि कराड हे एक प्रमुख शहर महाराष्ट्रामधलं विकासाच्या बाबतीमध्ये म्हणून नकाशावर यावं, अशा पद्धतीचा प्रयत्न हा भविष्य काळामध्ये आमचा राहणार आहे। धन्यवाद सर आणि तुम्हाला शुभेच्छा तुमच्या नवीन या कारकिर्दीसाठी। कॅमेरामन अरविंदसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।